नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। पश्चिम बंगालमधील विजयाचा नंदुरबारमध्ये जल्लोष। आमदार निवासस्थानी भाजप कार्यकर्त्यांची आतषबाजी। मुख्य संपादक दीपक गोसावी यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क नंदुरबार। नमस्कार प्रेक्षक, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाचा आनंद नंदुरबारमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला। माजी मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या नेतृत्वात भाजप कार्यकर्त्यांनी आमदार निवासस्थानी एकत्र येत विजयाचा जल्लोष साजरा केला। यावेळी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला होता। या प्रसंगी नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते हिरालाल चौधरी, नगरसेवक आनंदा माळी, लक्ष्मण माळी, चारुदत्त कळवणकर, पंकज चौधरी, नगरसेविका अनिता मराठे, नगरसेविका शोभा चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती। या आनंदोत्सवात सामाजिक कार्यकर्ते प्रकाश चौधरी, नरेंद्र माळी, संतोष वसईकर, आकाश चौधरी, ईश्वर धामणे, माणिक माळी, दीपक चौधरी, केतन रघुवंशी, धनराज माळी, भूषण सोनार, विष्णू पाटील, उमा चौधरी, विक्की मराठे, जगदीश पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। पश्चिम बंगालमधील हा विजय आगामी काळासाठी कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह भरणारा ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीचं सरकार बंगालमध्ये आलं पाहिजे आणि त्यासाठी एक लँडस्लाइड विक्ट्री, ऐतिहासिक असा विजय भारतीय जनता पार्टीला पश्चिम बंगालमध्ये मिळालेला आहे। अनेक वर्षापासूनचा अन्याय अत्याचार हा आता थांबलेला आहे आणि त्या ठिकाणी बंगालमध्ये सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या पुढच्या काळामध्ये प्रगती ही पाहायला मिळेल। मी सर्व भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचं, सर्व कार्यकर्त्यांचं आणि खास करून पश्चिम बंगालच्या लोकांचं मनापासून अभिनंदन करते। अनेक वर्षापासूनचा हा वनवास हा कुठेतरी आता थांबलेला आहे आणि विजय हा आपल्याला मिळालेला आहे। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।